पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते। 2 कार्यक्रम मुंबईमध्ये त्यांचे आयोजित करण्यात आले होते आणि यामधल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवणमध्ये कोसळलेल्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागितली। पण माफी मागताना नरेंद्र मोदी यांनी एक सवालही केला। आता नरेंद्र मोदींच्या याच सवालावरून आणखी एक राजकारण सुरू झाले। याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे। छत्रपति शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते हैं, उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं। शिवरायांच्या मालवणातल्या पुतळ्याचं ज्यांच्या हस्ते अनावरण झालं होतं त्या पंतप्रधानांनीच आज शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली। शिवाजी महाराज या आराध्य दैवताची माफी मागतानाच जे शिवरायांना दैवत मानतात त्यांचीही माफी मोदींनी मागितली। मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। जो लोग छत्रपति शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते हैं, उनके दिल को जो गहरी चोट पहुंची है, मैं ऐसे आराध्य देव की पूजा करने वालों को भी उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं। मेरे संस्कार अलग है। पंतप्रधान मोदींच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली होती। जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं। त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे। 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही वाटणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला, त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचं राजकारण करू नका असं वारंवार आवाहन सत्ताधाऱ्यांकडून केलं जात आहे। पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनीही माफी मागितली, मात्र विरोधक समाधानी नाही। आज मालवणमध्ये पाहणी करायला गेलेल्या संजय राऊतांनी माफीचा विषय थेट गद्दारीवर नेला। असं माफी मागून जे विषय सुटले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, मग 40 गद्दारांना माफी द्यायची का? आम्ही माफी मागतो, आम्हाला माफ करा, असं होत नाही। सरकारच्या गळ्याशी हे प्रकरण आलेलं आहे। सरकार याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेलं आहे। सरकारला बाहेर तोंड दाखवायला जागा नाही या प्रकरणामध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतकी बेफिकिरी, त्यांच्या कामातला भ्रष्टाचार हे महाराष्ट्र कधी सहन नाही करणार। तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे ना, तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे। तुम्ही खूप माफी मागालो, पण जर महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारायला तयार नसेल तर तुमच्या माफीला विचारतंय कोण? पंतप्रधान मोदींनी माफी मागताना सावरकरांचा विषय काढला। मोदी म्हणाले, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी माफी मागितली का? हम वो लोग नहीं हैं जो आए दिन भारत मां के महान सपूत इसी धरती के लाल वीर सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं, अपमानित करते रहते हैं, देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं। उसके बावजूद भी वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है,
अदालतों में जाकर के लड़ाई लड़ने को तैयार है। इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले। आता यावरून नवं राजकारण सुरू झालंय. सावरकरांचं नाव घेऊन अटीसह मोदींनी माफी का मागितली असा सवाल काँग्रेसनं केलाय. प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले असताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवरायांची जाहीर माफी मागून केली. परंतु ही माफी मागताना किंतु परंतु मध्ये लावलं, कंडिशनल माफी मागितली, सावरकरांना मध्ये आणलं. सावरकरांची आणि शिवरायांची तुलना करायचा उद्देश होता का हे समजत नाही. आज निर्भेळपणे माफी मागायला पंतप्रधानांनी का कच खाली मला समजत नाही. परंतु नुसती माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यावर पुतळ्याचं राजकारण थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र सावरकरांचा मुद्दा आल्यानंतर आता पुन्हा महापुरुषांवरचं राजकारण सुरूच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.